तुमचं नवीन आपल्या एका ब्लॉग मध्ये स्वागत करीत आहे. आज आपल्या सोबत आहे पंकज. बघू शकता तुम्ही कटिंग मारून आज हिरो झालेला आहे डायरेक्ट. मुलेट विराट कोहली. हा कटकास काय मारलाय भावाना तुम्ही बघू शकता. आता हे कमेंट करा गाईज कट कसा आहे. आंबे पण बघू शकता. हे बघू शकता तुम्ही आंबे एक नंबर आहे. केसरी घेऊ काय केसरी. चल ना. कोण आणले हे पप्पाना कुठून आणलेले कोणी अरे तू सांगता 5-6 वर्ष झाले असते बरं का. मस्त आणि तरी खत नाही काही नाही. हा नाही ना त्याला सांगतो तुला पाणीच नाही तर फक्त दांडा नाही. यावेळेस त्याला चांगले फुटले होते तर पाणी दिलं त्याला नाही तर पाणीच नव्हतं त्याला. आता हे पाणी तिकडे चालू ना ते बदलायचं नाही. तर गाईच तुम्ही बघू शकता ही विहीर 12 परस अजून इतकीच खाली. तर गाईज आम्ही आता पाणी वगैरे लावतो मग भेटतो तुम्हाला. तिथं आलं आपण आता पंकजच्या शेतात. बघू शकता आता आम्हाला मोटर चालू करायची. ते मिस्त्री यायला पाणी लागते. पंकजच्या घराचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही. मस्त असा प्लॅन काढलेला आहे पंकजनी घराचा. काहीच आता आम्हाला मोटर चालू करायची. ते पाणी लागते तिथे जरा. आमचे मित्र काय माहिती आज येते का नाही दुपारी काय माहिती काय. बघू काय होतंय काय नाही पुढं. आता जसं जसं काहीच उन्हाळा हे होऊ लागलं तसं जादाच ऊन पडून राहिलं. आज तर जरा हा पंकज म्हणतो गाईज आशाच्यात ऊस येतो का. अहो आशाच्यात सोनं पिकन आणि हे म्हणतो ऊस येईन का. आता यायला कसं काय सांगा शेती कशी करावं. यायला वावरातले मार्जिन कळा ना. भरती भरली हे शेततळ गायच काही दिवसात हे होणार आहे. याचं स्थलांतर होणार आहे डायरेक्ट गायब होणार आहे. कारण की ते काही कामाचं नाही गायच. गायच आपल्याला डायरेक्ट विहीर खांदाची मोकर बागायतदार माणूस. गाय सध्या डोक्यात लय मोठे प्लॅनिंग आहे. प्लॅन जर का सक्सेस झाला तर ना जरा गजब नाही अजब राहील. विहीर बघू शकता तुम्ही. ओ माय गॉड त्या दिवशी खूप कमी पाणी होतं. आज बघू शकता गाईज. ओ माय गॉड खूप पाणी आहे आज गाईज. दीड परस पाणी आहे गाईज आज. तर मग गाईज चला आता तुम्हाला थोड्या वेळ भेटतो गाईज. आता मोटर वगैरे चालू करतो. पाण्याच ठिकाणी भेटतो तुम्हाला जिथं पाणी आहे का तिथं दाखवतो. बघा आता मोटर झाली चालू. बघा आवाज कसा येतो. तर चालेल गाईज तुम्हाला तिकडे भेटतोय. फुलं बघून घ्या कसं काय. चुम्मेश्वरी वाव व्हेरी नाइस व्हेरी ब्युटिफुल. ओहो क्या बात है क्या लुक है. तर गाईज तुम्ही बघू शकता हे पंकजचं बांधकाम चालू आहे. पायऱ्या गिऱ्या मस्त वेगळी बघू शकता. पंकज इथे खूप दामलेला आहे. गज भूक लागली पण सांगू शकत नाही आता. एक तर गायची मोटर पाणी नव्हते आणि आताशी कुठं पाणी आणून राहिली. तिनं पण लय दमवलं होतं आम्हाला. हो ना राव. इकडे मिस्त्री ना टप कुठे पुकारला. तर गाईज बघू शकता आम्ही आता पाणी भर राहिले. पहा तुम्ही कसं काय पाणी. इकडे या झाडायला पाणी दिलं. काय थोडं राहील थांबा. तिथं आम्ही आता जेवण करून राहिलो पंकजची. तिथं पंकज इकडे वर पाय एकदा. अशा प्रकारे आमचं
बघा शेतातलं जेवण. शेतातलं जेवण. गाम्मा के बालक है हम गाम्मा की. तो त्या दिवशी ब्लॉग बनवला का? मग आता बघू कैरी- कैरी शकता खाताना नाही घेत मीठ म्हणून. गीट कैरी ओहो यहाँ पर स्वाद कैरी का स्वाद लेते हुए मारो एक चुस्का कैरी का ओहो हो स्वाद है यार. गोंद्या शेतातली कैरी आहे. ही कैरी खाऊन दाखवायची भाई खरं सांग तुम्ही. ही कैरी खूप आंबट आहे गाईच पण पिकल्यावर गोड लागू शकते असा अंदाज माझा नाही. पण तो याचं आहे ना ते लोणचंच आहे ना लोणचं. special. आणि खायची पण अशी लागत ना आंबट. चिकट ते जेवण. पंकज म्हणतोय आता जेवण घेऊन करू. जेवण घेऊन करतो या तुम्ही पण जेवण करायला पाहू शकता. आता त्याला काही दम निघा ना इतकी भूक लागलेली का काही सांगू शकत नाही. चल घेऊ रात्री वाळून चाललंय त्याची. मित्रांनो हे पहा हे ओमकार इथं पावाला आलाय ते जबाबदारी ना ऐक जबाबदारी ती इथे इथं विहीर आम्ही शेत घरून शेतात आलो आता पाहू शकता आमची विहीर उपसलेली पुरी आणि त्यातून बघा नळातून कसं पाणी येते दोन इकडे दोन इकडे. तर चला गाईज आता आम्हाला मोहोळ होळाची मोहोळ होळावर आता हे ओमकार सुद्धा मोहोळ होणारी त्याला याच्या चड्डीत मोहोळ सोडून देतो मी. तर चला मोहोळ होळीतो आम्ही आता पाहतो कुठं भेटले तर एखादा अर्ध मग भेटतो तुम्हाला. तुम्ही बघू शकता आता आपण इकडे आलतो मोहोळ होळायला. ते पिढ्याने ते गौरी चेतून आणून राहिले ते बघा ते दुपार निघू राहिल्या. तर हे बघा आपल्याला तिथे सापडलेलं आहे मोहोळ बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त असा कांदा आहे त्याला मस्त असा कांदा आहे गाईस त्याला कांदा. ते मोहोळ होणार आहे आता आम्ही मग भेटतो तुम्हाला. मग आता जाळवायचं आहे मग भेटतो तुम्हाला. कसं आहे मोहोळ धिंगाणा आहे का नाही बघू शकता. आता हे मोहोळ आम्ही होळीतो गाईस मग तुम्हाला भेटतो. आता आम्ही मोहू राहिलो हे पाहिजे मोहळी गाईच ते दिलं गाईच ती माशी मोहळी गाईच आता आता उठून राहिलो आम्ही असं गौरीशिवाय काम होत नाही. मी बिना गौरीच ओढायला गेलो तिथं गालाला चावून घेतली गाईच माशी इथं. मग गाईच राहिला तर गाईच अशा प्रकारे मग आम्हाला आणले गाईच. गौरीचा आलू गुतली गाईच त्याच्यामुळे बघा ना मग उठलेले अशा प्रकारे झाले. तर काय जीव म्हणतो अंदाज झाले त्या माय झाले मासे. ह्या बा हा ओमकार इकडे बाय ओमकार अरे माम्या इकडे बाय काय ओमकार कधी राहत मासे मोहळ बघायचं. मासे नाही काय त्या मोहळाला बाप माझ्याकडेच आले भूते मम्मी तुला इथला आपला भो खाली. माझ्याकडे चालतं बरं का गाई उठून पळवली लय मासे गाई त्यातले लगे बघायचं किती मासे गाईच तर नाही बरं का गाई मला तर लय भी वाटत गाई इतके मासे ते हजारो कोटी मासे असते ना. निघणार कांदा गाईच पोळी झाली तिथं. अशा प्रकारे आम्ही घेतलं हे बाण दोघं हे बा अशी गौरी काम करते तिची
तरी काही एवढं काही काम नाही निघलं मग मला. गाईज मग लहान होतं. बरं जाऊन दे घेते डबा. गाईज, आता भेटतो तुम्हाला नंतर बरं का गाईज. हे पहा हे तुमचं गणपती आलंय पोहायला बरं का. हो तर ह्यो जर का डुबाला तरी याची जबाबदारी कोणी घेणार नाही. हा राईट 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 राईट. अरे पतंग नदी नाही इकडे. राजू काका पण येशी एवढा पोह जरा वजन घेऊन पाय दगड मी आता आलेलो घरी. आता वाजलेले 7 वाजलेले. आता मी आपण तुम्ही बघितलं आधी आम्ही मोहळ वळलं पावल्याच्या नंतर मला नंतर दाखवता नाही आलं. मी दुसऱ्या शेतात गेलो. तुम्हाला ते थोडा शॉट टाकला मी झेंडूच्या फुलाचा. तर त्या शेतात गेलो, तिथं 2-3 मोहळ वळले. 2 डबे मध आणला आम्ही घरी आज. तर गाईज आज खूप एन्जॉय केला, खूप मजा आली आज गाईज. काय सांगावं तुम्हाला. आणि दमलो पण तेवढंच, झोप येऊ लागली आता डायरेक्ट. तर गाईज तुम्हाला माझे कसं काय वाटतं लाईफस्टाईल वगैरे. इतकी तर काही भारी नाही, पण तुम्हाला कसं काय वाटतं माझं जीवन कसं आम्ही राहतो गावाकडले. तर गाईज तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच मी नवीन कॉन्टेंट तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवत असतो. खूप मेहनत लागते गाईज, तरी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ बघत जा. खूप कमी व्ह्यूज येत आहे आपल्याला. तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये गाईज. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. लाइक शेयर सब्सक्राइब करून घ्या. दबा के लाइक शेयर होना चाहिए, दबा के. तर गाईज बाय. भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा ब्लॉग बघताय, खूप धन्यवाद याच्यासाठी. माझा ब्लॉग बघताय तोपर्यंत. आता नवीन ब्लॉग येईपर्यंत बाय. उद्या भेटू आता गाईज. ठीक आहे चालेल. बाय. लव यू गाईज.